welcome you all to Rachna's Adventure World. Me, I Sunny, and here is a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे सेकंड डे इन गोवा. अमेझिंग टाईम स्पेंड करत आहोत. सो येस, काल छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि फुल टू धमाल केली. आज पूर्ण दिवस रिलॅक्स करणार आहोत कारण काल आम्ही झोपलोच नाही. रचना पण तेवढी कालचा एवढा शेड्यूल बिझी होता की रचनाला पण आराम नाही करता मिळाला. सो येस, आज फुल रिलॅक्स होणार आहे आणि आता वाजले आहेत निवांत असे 11 वाजले आहेत आणि आम्ही रेडी झालो आहे. रचनाने रात्री इथे नेटवर्कचा इश्यू आहे म्हणून रचनाने रात्रीच व्हिडिओ ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत एडिट करत होती आणि मध्ये मध्ये उठत होती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. आणि तसं पाहिलं तर आज तिला आराम मिळालाच नाही आहे. आता कुठे जाऊन थोडंफार ती रिलॅक्स होईल कारण व्हिडिओ एडिट झाला आहे, पोस्ट झाला आहे आणि उद्याचा पण व्हिडिओ कदाचित आज एडिट करून मग आज फायनली रिलॅक्स करेल. सो एनिवेज, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लव्ह. नायसा पण उठली, नायसा खाली गेली आहे. आमची आंघोळ झाली दोघांची. गुड मॉर्निंग. सो बॅक इन किचन मस्त आहे यांचं. सगळं काही आहे, सगळं खूप. आपल्याला जेवढे भांडी लागतात ना किचनमध्ये तेवढे सगळे काही भांडी आहे. सो ॲज युजल माझ्या नवऱ्याला लागतात कांदे पोहे. सो कांदे पोहे बनवतो. त्यांना पोहे आणि हे आणायला सांगितलेलं. सो कांदे वगैरे आहेत, बटाटे, पोहे आणि मिरची हे फक्त आणायचं. तर बाकी सगळं इथे शेंगदाणे वगैरे पण आहेत. आज मी शेंगदाणे टाकू का? सनीला आवडत नाही पण मला आवडतात पर्सनली. पण सगळ्यांना आवडतात की नाही मला हे नाही माहिती. एनिवेज, सो इथे मस्त ब्रेड गरम होत आहेत, दूध गरम झालेलं आहे आणि पोहे बनवते. चलो. मॉर्निंग. आले, आंघोळ नाही केले, गंदू गंदू बेबीज आमचे. काल्पनिक गुड मॉर्निंग वन्स अगेन. गुड मॉर्निंग. अँड गुड मॉर्निंग बायको. बायकोने नवऱ्याची एवढी खातिरदारी. वर मी बसलेलो अभिसोबत गप्पा मारत आणि पोह्यांचा सुगंध नाकात गेला माझ्या आणि मी पळत आलो खाली. अभिला सांगितलं नाश्ता रेडी होतोय. एवढं बेस्ट आहे ना किचन. सगळं असं काय नाही आहे तू बोलू नाही शकत. सब कुछ है ये किचन में. I'm just loving this kitchen. सारा काम मुझे ही बनाना पड़ता है. ऐसे मैंने कभी नहीं बोला है. कब परेशान. सफाई भी, शॉपिंग भी. ये अंडा लेना और इसमें डालना. माझं काय नाही, मला आवडतं. कळलं? पण जास्त काम नाही करू. फाल्गुनीला पण आवडतं, फक्त बघायला. गप्पा बस. घरी असल्यावर काम करते, फाल्गुनी बाहेर आल्यावर नाही करत. असं ऑब्वियसली बाहेर आल्यावर पण काम करायला लावतात तुम्ही. काल मी पण सो मस्त असा नाश्ता रेडी होतोय. मेन सगळं आहे ना त्यांच्याकडे, फॅसिलिटीज मेन सगळं. म्हणून मला वाटतं म्हणजे तेवढे पण पैसे घेतात ना, हे सगळंच मिळते तुला. सगळ्या गोष्टी किचनमध्ये जे पाहिजे फक्त तुम्हाला राशन राहण्याचं. नक्की ज्यांना पोहे खायचे त्यांना पोहे खा, ज्यांना अंड ब्रेड खायचे त्यांना अंड ब्रेड खा, ज्यांना मॅगी खायचे मॅगी खा. बस इथूनच आहे आपले. सगळ्यांची सोय एकदम जोरात. हां, बस इथूनच आहे. मला माहिती तू बिलीव्ह नाही करा. रात्री मी जेवलो कमी कारण म्हणलं सकाळी नाश्ता चांगला करेल. म्हणजे रात्री भूक लागली मला पण मी कंट्रोल केलं. कारण बायको सकाळी पोहे बनवणार हे जसं समजलं. आनंद काही कशाचाही आनंद असतो. तो छान असा नाश्ता तयार होत आहे. नवरा खुश तर बायको खुश. पाणी पाहिजे. बॉय, कसं झालं सेलिब्रेशन? काय अजून स्टील
खूप छान रिलॅक्सेशन. काल खूप हेक्टिक गेलं ऍक्च्युली ना दिवस. काल ऍक्च्युली दुपारचं जेवण लेट झालं त्यामुळे हा थोडंसं सगळं हेक्टिक झालं, पण आता आज पण फुल ठीक होतं. ओव्हरऑल खूप छान झाला नाही बर्थडे तसा आणि छानच पाऊस झाला. पावसाने पाऊस मेहरबानी नाहीये केली. काय, त्यामुळे अजून छान. 11 वाजले तरी अजून मला जांभळ्या येतात. एवढा वेळ झोपत नाही. 12-11 पण नाही. 12 वाजता तर आम्ही ब्रंचच करू. दीदी गेली दीदी वर आंघोळीला. गेली. तू कशाला चाललीस? तू लॉलीपॉप घेतलं म्हणून दीदी गेली. त्याच्यात ठेव परत लॉलीपॉप, तर दीदी येईल परत. त्याच्यात ठेव. मजबूर आदतचे मजबूर भांडी पण घासून ठेवते. ते आता तुझ्या ह्याच्यात आहे, काय म्हणतात ते रिफ्लक्स असतात ना, हा, ते होऊन झालं जातं. काम की फटाफट मला तर असं वाटतं की आणि सगळं अवेलेबल असल्यामुळे मला असं काय वाटत नाही. आदतचे मजबूर झाले. मीठचा हात बरा रचनाचा थोडा जास्त आहे, मी ते समजू शकतो, कारण आम्हाला सगळं चमचमीत आणि असं टेस्टी, आणि आम्ही साखर टाकतो सगळ्या साखर गोष्टीत. आवडतं ह्यांना. सगळ्या गोष्टी नाही टाकत मी. पण पोह्यांना गुळ ह्यांना गुळ गुळ आवडतं टाकतात, साखर. गुळ गुळ, टाकतात गुळ. म्हणजे ह्याच्यात नाही, बाकीच्या Veg मध्ये भाज्यांमध्ये नाही. गुळ. कोथिंबीर नाही बस. लास्ट टाइमचं आठवतो आपण गोव्याच्या एका सेम सिओलिममध्येच एका विलाला राहिलेलो. आपण चौघं होतो तेव्हा हां, तर खूप जेवण बनवलेलं है ना? काय काय बनवलेलं, फिश, राईस. खूप बनवलेलं तेव्हा. तेच मगाशी मी आणि फाल्गुनी बोलत होतो. किती बनवलेलं आपण जेवण. आणि कोणी बघितलं नसेल तर व्लॉग नक्की बघू शकता. भांडं कमी पडलं. अभिने दरवेळेस एकशे एक विला अभिला मेन असा पाहिजे असतो विला जिथे जेवण पण बनवता येईल. प्रायोरिटी आहे, जेवणाची मेन प्रायोरिटी आहे. आणि जर रचना फाल्गुनी रेडी नसतात तर अभि स्वतः इनिशिएटिव्ह घेतो, हे आम्ही पाहिलं आहे. आणि किती ठिकाणी त्याने छान छान, आपण कुठे अलिबागला गेलेलो तेव्हा तर अभिनेच सगळं केलेलं, बार्बिक्यू सगळं सगळं सगळं. वेटिंग फॉर नाश्ता आणि ब्रंच. ए तुला काय पाहिजे? ए अभि मॅगी पोहे खाशील ना थोडे? दुसरं काय असतं तर मग अंडा मॅगी खाल्ली असते. अंडा मॅगी. मॅगी म्हणली. नाही पण तुला हे चालेल का? पोहे खाशील ना थोडे तरी? गरम गरम पोहे खाऊ शकतोस. मॅगी पण होतीस ना. हो पण पोहे पण खा ना. दे, मी वॉश करतो, हा मी वॉश करतो. ऑमलेट इन प्रोसेस. जरा छोटी पडते आम्हाला जागा. नाही तवा बिचारा असा एकदमच सपाट. आणि लवकरच एक छान अशी ट्रिप येणार आहे. अजून एक सरप्राईज ट्रिप आहे, त्यावेळी अजून धमाल करू आम्ही, कारण सगळे फर्स्ट टाइम एकत्र येणार आहोत. फर्स्ट टाइम असणार आहे तशी ट्रिप. हां, म्हणजे स्टे वाईज. सो काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. त्यानंतर मॅगी ऑप्शन. ए तुला मॅगी मध्ये तिखट वगैरे काय आवडतं का रे? माझ्या स्टाईलची मॅगी बनवू का? तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे? नायसू स्टेप्सवर नाही मस्ती करायची. चल खाली उतर, चला खाली उतरा. जानूने किती मस्ती केली. सो वेकिंग विथ दिस ब्युटिफुल व्यू. काय म्हणते? काचेचं ऑब्सेशन आहे, म्हणजे रचनाला पण आहे, मला पण आहे, पण रचनाला येतं की ते घासायला लागतं. नाही तर माझं आहे की मला तू दररोज अशा प्लेट्समध्ये तू जेवण नाश्ता दिला तर मला आवडेल. काय म्हणतात त्याला, चायना प्लेट. तू नेशील तिथे. एकदा जाऊ आणि परत दुसरं ये सा करू नका.
राईस पोटॅटो टाकलंय का नाही आम्हाला? अभी थोडं पोहे लवर वर्सेस नॉन पोहे लवर. अभि फुल ऑपोजिट आहे. फाल्गुनीला आवडतात का नाही पोहे? शूट चाललंय फॉर अ टाइम बिंग. छान दिसतं. वाजले 3 आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळंच लेट झालेलं आहे आमचं. सो नाव वी आर लिव्हिंग. चलो काय रे तुमचं स्टोरी? हां बाहेरनं फुल. सो चलो ज्ञानाला आम्ही आता निघतो लंच करायला. आमचं सगळं टाइम टेबल एकदम विस्कटलेलं आहे. नाश्ता झाला 12:30 वाजता. कारण सगळं आज आम्हाला आरामातच करायचं होतं. उद्यापासून आहोत घड्याळाच्या काटेवर. काय गं? आता आम्ही जे निघणार ते डायरेक्ट रात्री येणार. सो लेट्स सी काय करतो बघूया. लेट्स गो. सो आता आम्ही आलोय लंचला. वन ऑफ द फेवरेट्स आमचं आनंद. आणि ज्ञानू म्हणते ते दिदा आणि ती आहेत. या जे बच्चुडू आहेत दिदा आणि ज्ञानू आहेत. है ना नाही ज्ञानू? चलो माझी चौनक थाली आली आहे. परत येणार मी परत. गुड गर्ल. आणि आता निघालेलो आहोत आम्ही मस्त आमचं लंच करून आनंद. आणि आता शनिवारला आलेलो काय बोलू आहोत मॉल डे गोवा. असं कसं नाव आहे ना यांचं मॉलचं? मुलींना थोडंसं आले ज्ञानू आली पण गाडीत कशाला आली का मॉल मध्ये? मी असेच चप्पल वापरते. तुम्हाला पॅटर्नचं काय? बस नो मीन्स नो. नाही मला आवडतं. आय डोंट लाईक. तुझं काय केलं? आय डोंट लाईक. मला छान. काय करायचं आपल्याला? चला उघडली नाही तुझ्यावरती नाही. अभि आलाय आणि फिश खाल्ली नाही अशी बार्बिक्यू करून होणारच नाही. सो घेऊन आलाय आम्हाला तो मरीन बास्केट फ्रेश मच्छी घ्यायला. मच्छीचं लोणचं घेणार आहे आम्ही. छान वाटतं. घेऊ का? नाही आपल्याला नाही आवडत. तो सगळे आता रिलॅक्स होतात. ते पूल साईडला मस्त आता बार्बिक्यूची तयारी. उद्या येणार रात्री. ही विचार एवढा मेहनत करतोय बघा. मेहनतीचं काम आहे.
हे लावायचं आहे ना बाहेर, राहिला तरी मी इथे. रचनाने एवढं सामान मागवलं स्विगीवरून मुलांसाठी, आणि नवरोबासाठी आहे का नाही? तुला बनतंय ना बार्बिक्यू? मी पण राईस खाईल थोडा. खाशील राईस, पण एकदम हे वाला राईस आहे. बार्बिक्यूचं इथे रेडी आहे. कॅरी फॉरवर्ड करते. आपल्याला एक दोन मिळाले तर आपण पुढच्या 3-4 देऊ. क्या करे, काय करूया? कुकर शोधायचं. तुला इडलीचं भांडं पण आहे यांच्याकडे. इडलीचं केलंय. पनीरचं बार्बिक्यू. मस्त संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि अभिदादा इज ऑन ड्युटी. ऐन कुठे गेले ते? आतमध्ये यायला बंद करायचं असतं. यम यम. मेन लहान मुलांसाठी. मेन लहान मुलांसाठी. सुद्धा एवढा मस्त आहे यांचा. You are making one fry. नानू खाईल राईस. अमेझिंग विला आहे. अमेझिंग सगळ्या काही फॅसिलिटीज आहे आणि फुल टू रिलॅक्सेशन मोडमध्ये आम्ही सगळे आहोत. वन ऑफ द बेस्ट विलास टू स्टे. ॲडव्होकेट सरांनी फुल सो बार्बिक्यू, पाइनएप्पल, चिकन. टाकते चॉनक आणि प्रॉन्स. बार्बिक्यू तर होतच आहे, पण हे बार्बिक्यू नाही होऊ शकत आय गेस. आणि दुसरा शेफ इन हाऊस. मसाला घ्यायचा. आता हे इकडेच करतो मी. जा तू बस ये कर. थोडं टाकायचं. थांब स्पून. हे घे ना. कसं परत खाली लागेल. याच्यात टाक ना मग डायरेक्ट. त्याच्यात काय प्रॉन्स आहे. टेस्ट चांगली पण मसाल्याची. तेल टाकलं. थांब त्यातनं काढून एक टाकते. असं नको करू. डेंजर आहे. हम होऊ देच ना. गरम होऊ दे ना ते. टाकून डायरेक्ट चालू केलंय मग जास्त ते आपल्या अंगावर उडेल. तर बघ कसले भारी गेलेत. सो छान असं आमचं डिनर झालं आणि विला एकदमच छान आहे, नो डाऊट. थँक्यू सो मच. आवाज बघ फाल्गुनीच्या वरचा. तिला माहिती आपल्या बाबांची भाषा कळत नाही म्हणून आपण पण तशीच भाषा बोलायची.
कर कर इकडे तू इकडे ये, तू इकडे ये आणि मग इकडे कर आले वाटतं आणि मग कच 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 कच